नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या महर्षी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल हा गव्हाचा भुसा आपण इथे साठवलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या महर्षी डेअरी फार्मवरती गाईंना कोरडा चारा खाण्यासाठी आपण आता उपलब्ध केला आहे. तसेच आपल्याकडं आपण कडबा सुद्धा घेतलेला होता 1000 पेंडी, अजून तो पण सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा भुसा आपण घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणशाल हा ओपन पेसवर भुसा तुम्ही टाकलेला आहे, याला साठवायसाठी काय केलंय? तर मित्रांनो, आपण याची युरिया ट्रीटमेंट करणार आहोत आणि आपल्या ज्या मुरघासाच्या बॅगे आहेत त्या बॅगेमध्ये आपण हा भुस युरिया ट्रीटमेंट करून साठवणार आहोत. तर नॉर्मली कसं होतं, हा भुसा याच्यामध्ये साधारणतः 1-2-2.5% पर्यंतच प्रोटीन आणि फॅट्स वगैरे बाकीचे जे कंटेन आहे थोड्या प्रमाणात आहे. आणि याला जर आपण युरिया ट्रीटमेंट केली तर हा आपल्याला दूध उत्पादनामध्ये सुद्धा या युरिया ट्रीटमेंटमुळे फायदा होईल. तर आपण या भुशाची युरिया ट्रीटमेंट करूनच मगच आपण त्या मुरघासाच्या बॅगेमध्ये याला साठवणार आहोत. भुसा हा खरेदी केलेला आहे. तर मित्रांनो, हा आपण आपल्या शेजारी शेतकरी होते त्यांच्याकडून आपण हा भुसा घेतलेला आहे. या भुसा आपण सोगणीचा खर्च आणि मशीनचा खर्च देऊन हा भुसा घेतलेला आहे. तर हा 4 टन भुसा आहे. तर अजून आपल्याला एक 4 ते 5 टन भुसा घ्यायचा आहे आणि त्याचा सुद्धा त्याच पद्धतीने आपण युरिया ट्रीटमेंट करून आणि मुरघासाच्या बॅगेमध्ये भरणार आहोत. आता युरिया ट्रीटमेंट केल्यामुळे फायदा काय होतो नेमकी, तर नॉर्मली या भुशामध्ये 2 ते 2.5% फक्त प्रोटीनची लेवल आहे आणि युरिया ट्रीटमेंट केली तर ते 6 ते 7% पर्यंत प्रोटीन लेवल जाते आणि त्याचा फायदा आपल्या दूध उत्पादनामध्ये होतो. आता नॉर्मली याच्या अगोदर मित्रांनो आपल्या कडबा आपण वाळीला चारा देत होतो, पण जेव्हा आपण भुस चालू केलं त्यावेळेस आपल्या गायांचं हे दूध कमी झालेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं दूध कमी झालेलं आहे. समजा जी गाई 10 लिटर दूध देत होती ना, ती 8-8.5 लिटर, 8.25 लिटर खाली आलेली. याचं कारण म्हणजे मित्रांनो, या भुशामध्ये जे फायबर आहे ते खूप हाड आहे, गायला पचवण्यासाठी खूप जड जातात आणि यासाठी आपण ती युरिया ट्रीटमेंट करणार आहोत. आता आपण हा भुसा जो खरेदी केला आहे तो आपण तुम्हाला मी सांगितलंय का आपण त्यांना सोंगणीचे पैसे दिलेले आहे आणि त्या बदल्यात आपण हा भूस घेतलेला आहे. तर आपल्याला हा 1.5 एकराचा भूस आहे, 4 टनच्या आसपास भूस आलेले. तर या 1.5 एकरामध्ये आपल्याला मित्रांनो 15,000 रुपये सोंगणीचा खर्च दिला आहे आणि 5,000 रुपये आपल्याला वाहतुकीसाठी खर्च आलेला आहे. तर असे आपले 20,000 रुपये 4 टनासाठी गेले. तरी बी आपल्याला मार्केट रेटपेक्षा हा 5 रुपये किलोना किंवा 5,000 रुपये टनानं हा आपल्याला भूस बसलेला आहे. तर मित्रांनो, आता आपल्या गायांना आपण हा सकाळी 1.5 किलो आणि संध्याकाळी 1.5 किलो या प्रमाणात भूस गायांना खायला देतोय. परंतु तुम्हाला मी जसं आता पूर्वी सांगितलंय तसं गायांचं दूध कमी झालं तर हे दूध परवत आणण्याकरता आपण आता काय करणार आहोत, आपल्या गायींना आपण ॲक्टिसेप प्रोबायोटिक येतं, ते प्रोबायोटिक आपण त्या गायींना देणार आहे, जेणेकरून त्यांचं दूध परत जागेवर येईल आणि भुसा पचवण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल. तर इथून मग काय होतं, चाऱ्यात एकदम जर बदल झाला तर गाय हे दूध कमी करतात. त्या पद्धतीने आपल्या गोठ्यावर गायांनी दूध कमी केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण त्यांना आता 3 दिवस ॲक्टिसेप हे चालवणार आहोत आणि त्यानंतर आपलं दूध हे पुरवते. तर मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती. तर दूध व्यवसाय करीत असताना वाळेल चारा खूप महत्त्वाचा आहे. आता वाळेल चाऱ्यामुळं गाया खूप पाणी पितात आणि गायांची जी अंगावर चमक आहे ही फक्त वाळेल चाऱ्यामुळंच येऊ शकते. नॉर्मली आपण किती हिरवा चारा दिला तर ती चमक गाईवर राहत नाही आणि भूस खाल्ल्यामुळं गाईच्या पोटामध्ये पाणी प्यायल्यानंतर ती जोगती, आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर तिची एक फुल तिची जोगण होते आणि जोगती ती गाई. तर मित्रांनो, काय होतं, आपल्या दूध व्यवसायामध्ये आपल्याला चारा खूप महत्त्वाचा आहे. परंतु आता काही महाराष्ट्रात बरेचसे छोटे डेअरी फार्म आहे, त्यांना या गोष्टी शक्य होती नाही. ते अजूनपणे हिरव्या चाऱ्यावर जास्त भर देतात. तर आपल्या डेअरी फार्मच्या कॅपॅसिटीनुसार आपण कमी अधिक प्रमाणात मुरघास बरोबर आपण हे गव्हाचा भुसा पण साठवला पाहिजे, जेणेकरून आपल्या गायांचं आहार नियोजन हे परफेक्ट झालं पाहिजे. कारण आपल्याला अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळतच असतं. ते नेहमीच सांगत असतात आपल्या डेअरी फार्मवर भेट देण्याकरता आले
आपल्याला ते नेहमीच सांगत असतात की तुमच्या गोठ्यावर तुम्ही गव्हाचा गमडा किंवा वाळलेलं हे तुम्ही चालू करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या डेअरी फार्मवरती आपण वाळलेला चारा आपण साठवलेला आहे. आता आपण एक 4-5 दिवसामध्ये दुसरा भुसा आल्यानंतर आपण युरिया ट्रीटमेंट करून आपण त्याचे बॅगी भरणार आहोत. तर आता तुम्हाला मी दाखवतो. चला माझ्या गाई आता सकाळी मी भुसा टाकलेले बघा, तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आता गाई शांत आणि लोकन सुद्धा झालेली. बघा आता मित्रांनो गाई अशा आता दुपारची वेळ शांत बसलेला आहे. बघा आता तुम्हाला दिसतं इथं गव्हाणी सुद्धा आता मी दाखवतो तुम्हाला. असा भुसा थोडाफार शिल्लक आहे. तर भुशाचं खूपच महत्व आहे. आणि भुसा असं काही लय दूध देतो अशातला भाग नाही मित्रांनो, परंतु गाईचं पोट भरण्याकरता भुसा खूप गरजेचा आहे. आता तुम्ही समोर बघा त्या गाई कशा शांत बसलेले. आणि आपल्या समोर एक जर्सी आहे बघा, आता ही गव्हाणीला पाणी पिते. हिची तुम्ही चमक बघा, हिच्या अंगावरली ताकद बघा, ही केवळ वाळेल चाऱ्यामुळेच ही ताकद येते. आणि लवकरच आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण युरिया ट्रीटमेंटचा व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.